तर आम्ही आलेलो शेतावर मच्छी पकडायला. भरपूर मच्छी मारली आजपर्यंत. फुल आहे, कांदा आहे, अल्कोहोलचा कांदा, सर्व कोंबड्या, कॅट, पाणी गरम केलं. अरे पडला पडला. 106 tilapia. 106 Tilapia. गोळ्या पाण्यात असता असला मासा. तिकडे भरपूर मच्छी मिळते. तिकडे मामांनी पण आणलं मच्छी. हा आहे कटला. आणि हे शेतावरचे हाय गाईज, पुन्हा एकदा न्यू ब्लॉग एक शेतावरचा. तर आम्ही आलेलो शेतावर मच्छी पकडायला. म्हणजे एक सौरभ आहे पाठी. सौरभ हाय कर. तर ह्याला नेहमी ब्लॉग मध्ये बघत असाल. तर सौरभचं तलाव आहे आणि हे शेत आहे इकडे. तर आणि आमच्या तिकडे पलीकडे शेत आहे इकडे पाठच्या साईडला. तर आज सौरभ तलावातली मच्छी कशी पकडतो ते सुद्धा बघू. कारण भरपूर मच्छी मारली आजपर्यंत आणि आता शेवटचाच टप्पा आहे मच्छी मारण्याचा. तर आज किती मच्छी भेटते हे सुद्धा बघता येईल. तर शेतावरती आल्यानंतर या गोष्टी बघायला मिळतातच. ही फूल आहे, कांदा लावलाय भरपूर त्या साईडला. आणि या बगीच्यामध्ये छोटी छोटी रोप म्हणजे अशी झाडं मखमलीची. आणि हे अजून तयार नाही तेवढं झाले. मिरची आहे इकडं, अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा कांदा. तर जाताना आपण हा काढणारच आहोत कारण कच्चे खायला खूप छान लागतं ते अल्कोहोल. इकडे मक्का. मार्च पर्यंत सर्व भरपूर असेल मोठं. पालक. तर हा छान असा सगळीकडं नजर आहे. आणि शेतावरचा हा डॉगी राखणदार. आणि इकडे बंदिस्त केलेल्या सर्व कोंबड्या. कॅट. इकडे हे आहे तलाव आणि त्यात पाणी भरपूर कमी झाले आता. आणि इकडे मच्छी साधारण दिसत असेल बाहेर आलेली. इकडे सौरभ. इकडे छोटीशी रूम शेतावर राहण्यासाठी इकडे. आणि इकडे मस्त पाणी गरम केलं. तर आता मच्छी कशी पकडतात हे बघणार आहोत. बघामध्ये सौरभ आहे. काहीतरी आलंय पहिलंच बघ भागामध्ये. तर मंडळी मी बाहेरच बसलोय आणि सौरभ इकडे बघतो आतमध्ये गेला इकडे. आणि पहिल्याच भागामध्ये भरपूर काही मच्छी आलेली दिसतोय. पाणी तर अगदीच कमी झालंय पण मच्छी बघा. आणि इकडे कुठे आणतोस? तिकडे आणतोस? हा
मंडळी हे एक छान जाळं बनवलंय. आम्ही मच्छी मारल्यानंतर यात टाकतो, कारण बराच वेळ जिवंत राहते याच्यामध्ये आणि जर आपल्याला पाहिजे असेल तेवढीच मच्छी आपण नेऊ शकतोय. सौरभने खास बनवले त्यासाठी, मच्छीसाठी. तर हे असं जाळं आहे आणि ह्या आला का, हा कुठला रो ना खौल खौल, जपानी बुट्टी बोलतात. जपानी बुट्टी, आणि ही पण जपानी बुट्टीच ना. तर आपल्याला 2 जपानी बुट्टी भेटल्यात आता. अरे पडला. तर हा बघू शकताय गावठी मासा. कोण आलं पप्पा? तर म्हणाली मच्छी ह्या जाळ्यातून उडू नये म्हणून आम्ही इथं पॅक झाकण लावल्यावरती. छोटी छोटी मच्छी तर भरपूरच आहे याच्यामध्ये. आज तर आपल्याला 2 भेटलेत आणि 2 जपानी बुट्टी आणि एक दांडवाल मोठी, म्हणजेच गावठी मासा भेटलाय. सौरभ, या अगोदर किती मच्छी मारली साधारण? 120 किलो. तर माझ्या पाठीमागे बघू शकताय ही जी वरची कडा आहे तिथपर्यंत पाणी असताना सुद्धा सौरभने भरपूर मच्छी मारले. म्हणजे जवळजवळ पाक टाकताना एवढं पाणी असायचं. कटला आणि खौल. आली धावत, ती आली धावत. गाईज हा बघू शकताय कलकत्ता कटला ना. मोनो 6 तिलापिया. मोनो 6 तिलापिया चिलापिया असं. अरे एक मिनिट फोटो काढ. अंडी किती तोंडात ना. खौल ना. हा खौल मासा गोड्या पाण्यात असता असला मासा खौल.
काहीतरी मोठा आलाय. हा. याच्यामध्ये पण बघू शकता भरपूर रोहू चालेत. एक कटला आणि 2-3 रोहू. आतापर्यंत मच्छी भरपूर, जवळजवळ 120 किलोपेक्षा जास्त मच्छी मारलेली होती. आणि आता राहिली चालेली सगळी मच्छी आम्ही मारतो. तर इकडे आमचे मामा पण आलेत पाक घेऊन. चांगला चाला मग. जरा जवळ जाऊन बघू काय काय येत त्यात. अरे बापरे, चांगलं चालेत. 2-3 आहेत मोठ्या. 2-3 आहेत मोठे. अरे इकडे चला. अरे हे पण खवलंच आहे ना. खवल आणि रोहू. चांगलाच मोठा आलाय. हे बघ खवलच आहेत ना. सगळे रोहू आहेत. मांजर एक भारी खायला येते. कटला घेतो पण कटला.
तर काहीच आतापर्यंत खूप मच्छी मारली. आता इकडे सौरभ पण आलाय आणि इकडे मामा सुद्धा आहेत, कारण 2 पागामध्ये आम्हाला इकडे तिकडे भरपूर मच्छी मिळते. मंडळी, ही आहे मासे पकडायची पिशवी. आपण सौरभकडे देऊ. तर गाईच आतापर्यंत 7-8 किलो तरी मच्छी मारली असेल, परंतु अंदाज आहे 15 ते 20 किलो पर्यंत मच्छी मिळेल आज. तर इकडे चालूच आहे. सौरभ इकडे मारतोय, तिकडे मामा सुद्धा मारतो तिकडे. तर दोघांनाही भरपूर मासे मिळत आहेत. पण हा एंडिंग आहे, म्हणजे अगोदर मासे भरपूर मारून झालेले आहेत, त्याच्यामुळं जे राहिले मासे आम्ही मारतो आज. आणि या मार्च महिन्यामध्ये सुद्धा एवढं पाणी आहे. आणि आम्ही या साईडला इकडे वरती घर आहे, तो वरती CCTV कॅमेरा सुद्धा लावला इकडे, म्हणजे सर्व रेकॉर्ड होते इथे आपल्या सौरभच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट. त्याच्यामुळे इथे कोण असं डायरेक्ट येऊ शकत नाही मच्छी पकडायला वगैरे. तर इकडे मामांनी पण आणलं मच्छी. हो हो, अरे मग पाहायला लागला मोठा मासा, पाहायला दणका दिला. मामांनी काय आणलंय? कटला. ठेवा खाली ठेवा. तर मंडळी, हा आहे कटला. तर मंडळी, हा आहे कटला. जबरदस्त. आपण याला आता जाळ्यात टाकू. सर्व हा जाळा आहे का जरा वरती? ओके. मामा तर पहिले खूप वर्षापासून मच्छी मारतात, आणि जे पाग जे लावण्याची पद्धत असते ती बघा कशी लावतायत वगैरे. मेन पाग जो पकडतो तो व्यवस्थित पकडता आला पाहिजे. टाकताना पूर्ण पाग असा फुलाला हवाय. जबरदस्त. सर्व आता मोठी मोठी शिकार पाहिजे. बघू शकता केवढा शेंगा सुद्धा भरपूर आहे तिकडे. हे बघा, अर्ध्या शेंगा सुकल्यात. जबरदस्त मोठा आहे म्हटलं. कुठं आणतोस?
तर गाईज इकडं आमच्या गावाच्या शेजारी आजूबाजूच्या नद्या आहेत. त्या नदीवर रात्री जवळजवळ 11-12 वाजता पाक घेऊन जाऊन भरपूर अशी मच्छी आणतोय सौरभ. आणि एक त्याची खासियतच आहे. आणि आता पण त्यांनी ह्या तळ्यामध्ये तर भरपूर मच्छी पकडली, तर प्रॅक्टिस भरपूर झाले. आहेत मोठे मोठे आता. पटला नाही ना.
गाईच आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि सकाळपासून मग आम्ही 7:30 वाजता आलो असेल. सकाळपासून आम्ही भरपूर अशी मच्छी मारली. सौरभ भरण्याचं काम करतो, मच्छी भरण्याचं काम करतोय. आणि हे शेतावरचे असे जाम भरपूर आहेत, आता तयार होत आहेत. तर शेतात आल्यानंतर ह्या बऱ्याच काही गोष्टी मिळत आहेत. तर आता आपण किती मच्छी भेटते ते सुद्धा बघणार आहोत. बघू शकता एवढी मच्छी भेटली आम्हाला.